आज मी तुम्हाला कमी तेलात न फुटणारे आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। तो 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यात 5 मिनिटे जास्त पाणी ठेवायचे। मग ते जास्तीचे पाणी काढून टाकायचे आणि त्यात थोडेच पाणी ठेवायचे। ते पाणी साबुदाणाच्या लेवलच्या थोडे कमी असावे, म्हणजे साबुदाणा भिजल्यावर मोकळा होतो, वडे जास्त तेल पित नाही आणि फुटतही नाही। आता हा साबुदाणा भिजायला घालून साधारण 5 तास झाले आहे आणि तो छान भिजला पण आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि तो असा मोकळा मोकळा व्हायला पाहिजे, म्हणजे त्यात पाणी कमी असतं आणि मग ते जास्त तेल पित नाही। आता त्यासाठी वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी 9-10 मिरच्या घेतल्या आहे आणि पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहे। हे आबडधोबड बारीक करून घ्यायचे। आता हे शेंगदाणे थोडेसे आबडधोबड वाटून घेऊ आणि मग मिरची टाकू। बघा, आता वाटण तयार झाले आहे। असे आबडधोबड करून घेतले आहे। यात आता मिक्स करून घेऊ। त्यात 1 चमचा मीठ टाकले आहे। ते सगळं मिक्स करून घेऊ। आता मी इथे 3 बटाटे घेतले आहे। जेवढे लागेल तेवढे त्यात असे किसून टाकू। आता आपले बटाटे किसून झालेले आहे, ते सगळं मिक्स करून घेऊ। हे बघा, आता मी सगळं हे मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित। त्याचा समस्त गोळा करून बघायचा होतोय की नाही। इथे एका प्लेटला तेल लावून घेतलंय, म्हणजे आपले वडे चिटकणार नाही। आता हाताला थोडंसं तेल लावून हे वडे बनवून घेऊ। हे असेच सगळे वडे बनवून घेऊ। आता मी इथे 9 वडे बनवून घेतले आहे। आता ते तळून घेऊ। आता मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, ते तेल गरम झाले की नाही ते बघते। एक छोटासा गोळा टाकून चेक करून राहिले, छान तापलेला आहे। आता हे वडे सोडून घेऊ। हे आता असे सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि ते अजिबात पण फुटलेले नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता। सगळे वडे तळून घ्या। आता हे बघा, हे वडे छान असे फुगले आहे। आता हे सोनेरी झालेले आहे आणि काढून घे। हे बघा, आपले वडे आता रेडी झालेले आहे। ते छान फुगले पण आहे। मी आतून फोडून बघू। आता आतून पण छान पोकळ झाले आहे। आता ते तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व करू शकता। अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा।